भारतीय जनता पार्टी सा योगेश अन्ना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। योगेश अन्ना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारतीय जनता पार्टी सा भारतीय जनता पार्टी सा योगेश अन्ना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार योगेश अन्ना टिळेकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार योगेश अन्ना टिळेकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। किती खर्च झालाय आणि पुलाची लांबी रुंदी कमी झाली का? त्या पुलासाठी योगेश अण्णा टिळेकर विधानसभेचे आमदार असताना त्यांनी 22,93,00,000 रुपये ह्या पुलासाठी आणलेले होते. पण आपण जे मागे बोर्ड पाहत आहोत त्या बोर्डावर फक्त 14,60,00,000 रुपये खर्च झालेले आहेत. मग यात तर त्यांनी पुलाची उंची कमी केलेली आहे आणि जो पूल डबल होता तो सिंगलच पूल झालेला आहे. त्यांनी परत शासनाला तो पैसा परत पाठवलेला दिसतोय. जर या ठिकाणी जर पैसा परत पाठवलाय तर याचा अर्थ कोणातरी दबावाला बळी पडून त्या ठिकाणी पुलाची रुंदी आणि पुलाची उंची या ठिकाणी त्यांनी कमी केलेली आहे. तसंच जे मी म्हणतो की योगेश अण्णांनी पाणी योजना आहे, पुलाचं काम आहे की रेल्वे उड्डाण पूल आहे, नदीवरचा पूल आहे, ही जी महत्वाची मोठी मोठी कामं केलेली आहेत. तसं विद्यमान आमदारांनी एक सुद्धा सांगावं की मी एक मोठं काम आहे जे लोकांच्या लक्षात राहील की एक पाणी टाकी बांधली किंवा पूल बांधला, काय त्यांनी केले. हा रस्ता सुद्धा रेल्वे पुलापासून तर मांजरी पुलापर्यंत हा योगेश अण्णांच्या फंडातून झालेला आहे. आणि विद्यमान आमदाराला विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी तुमचे कार्यक्रम होत्या, तुमचे या ठिकाणचे स्थानिक तुमचे पदाधिकारी या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला डावलतात, तुम्ही सुद्धा आम्हाला डावलताय. तर युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा का? जर आज तुम्ही असंच वागणार असेल तर इथून पुढे आम्हाला बी युती धर्माला आम्हाला तिरंदाजी यायला लागेल. आम्ही युती धर्म पाळणार नाही हे आम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. कुठलाही श्रेयवादाची लढाई नाही. जी आहे त्या सर्वांशी माझे अतिशय सामंजस्य संबंध आहेत. हा 2 गावांना 2 मतदारसंघांना जोडणारा पूल आहे. या पुलाचं काम 4 लेनचा पूल आहे, पैकी 2 लेन झालेला आहे. मधल्या पावसामध्ये छोटा पूल पाण्याखाली गेलता, त्यामुळे पोलिसांनी या पुलावरून वाहतूक सुरू केली. त्यामुळे काही जणांना असं वाटतं की याचं काम संपलेलं आहे. असं कुठलंही काम संपलेलं नाही, त्याचं कसलंही उद्घाटन नाही आहे. अजून 2 पूल म्हणजे अजून एक पूल त्याच्या शेजारी बांधायचा. त्याचा इस्टिमेट 25 कोटीचं आहे. त्याचं सार्वजनिक बांधकाम खात्यानं पैसे सरकारकडे मागितलेले आहेत. त्यामुळं जो काही तो बोर्ड लावलेला होता तिथं तो सार्वजनिक बांधकाम खात्याचा काम सुरू असल्याच्या माहितीचा फलक होता. तो कुठलाही उद्घाटनाचा किंवा श्रेयाचा फलक नव्हता. कार्यकर्त्यांनी कदाचित वाहनं जात आहेत आणि मग हा सुरू झालाय पूल असं का वाटलं असावं त्यांना. त्याच्यामुळे ना हा पूल सुरू झालेला आहे, ना हा पूल सार्वजनिक बांधकाम खात्याकडून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे, ना या पुलाचं कुठलंही उद्घाटन झालेलं आहे. त्यामुळं श्रेयवादाचा विषय नाही, तसली कुठलीही उद्घाटनाची पाटी नाही. गैरसमजुतीतून हे झालेलं आहे. त्याच्यामुळं त्या कार्यकर्त्यांचं उत्साहाच्या भरात कदाचित त्यांच्याकडून ते झालेलं असावं. माहिती घेतल्यावर कळेल. आपणही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून ती माहिती घेऊ शकतो.